नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आज आपण तुकाराम भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसामुळं एक आदत एक बैल या ज्या स्पर्धा माळशिरस 61 फाटी येथे भरवण्यात आलेल्या होत्या. त्याचे या स्पर्धेचं आज एक वैशिष्ट्य खूप महत्वाचं आहे. विठ्ठल नानाचं या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व होतं फायनलला पात्र व्हायला. त्यांनी आज जी गाडी पळवली त्याच्यामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि जगदीश बाप्पू शिंदे आणि आंबेकरांचा उरळी देवाची पुणे यांचा 22-11 पिस्टन, सॉरी 22-11 सोन्या, सोन्या आणि बाब्या ही जोडी आज पळाली. आज ज्यावेळेस त्यांनी ही गाडी फायनलला पात्र केली त्यावेळेस त्यांना सानिका संदीप कारंडे सोमनथळी यांनी 25,000 रुपयाचं रोख बक्षीस या ठिकाणी पाठवलेलं होतं व त्याचा स्क्रीनशॉट आपले मोरे सरकार यांच्याकडे होता. त्यांनी अनाऊन्स केलं होतं त्या ठिकाणी. वैयक्तिक बक्षीस अशी त्यांना भरपूर आलेलीच होती. तर पाहूया आपण कुठली गाडी पळाली होती किंवा काय कसं काय. हाय मित्रांनो, आपला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या त्याच जोशात पुन्हा एकदा. आणि हाय मित्रांनो, आपला सोन्या 22-11 पिस्टन 22-11च्या दावणीचा सोन्या 22-11. एक तुफान असं त्याचं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. त्याच्याकडे जर पाहिलं तर पाहतच राहावं वाटतं. असा हा सोन्या आदत कोंडा आहे तो. सिमीला ज्यावेळेस गाडी पात्र झाली त्यावेळेस नानांचा सत्कार केला व त्यांना फेटा वगैरे घालून हार घालून त्यांना या ठिकाणी गाडीवर बसवण्यात आलं होतं. हे पहा या ठिकाणी विठ्ठल नाना गाडीवर बसताना. पण मित्रांनो, फायनलला मात्र बॅड लक झालं. गाडीचा 5वा नंबर आला. या ठिकाणी जे विनर झालेले आहेत या दोन गाड्यामध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. त्याच्यामध्ये जो दुसरा नंबर आला कोराळे भोपरकरांचा राणा आणि संभाजीनगरचा देवा, या गाडीवरती किशोर ड्रायव्हर होते. या गाडीचा दुसरा नंबर आला आणि पहिला नंबर जो आला आपला रुस्तमे हिंद रेटरे सदाभाऊ कदम यांचा महिब्या आणि त्याच्या जोडीला पळाला शिरसटवाडीचा भुजबळांचा बाजी. या जोडीने मित्रांनो आज 1,51,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पटकावलं. छकड्या सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. या महिब्याचं आणि महिब्या आणि बाईजा यांचं हार्दिक अभिनंदन. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, नक्की शेअर करा व सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. असेच वेळोवेळी आपण फायनलचे नवीन अपडेट या ठिकाणी देत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.